श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आयुष्यात जेव्हा बाहेरून संकट येतं तेव्हा आपण घराचा दरवाजा बंद करतो आणि स्वतःला सुरक्षित समजतो. पण विचार करा, जर संकट घराच्या आतच असेल तर? जर ज्यांच्यासोबत आपण जेवतो, ज्यांच्यासोबत आपण असतो, तीच माणसं आपल्या विनाशाचा कट रचत असतील तर काय करायचं? बाहेरच्या शत्रूला ओळखणं सोपं असतं, कारण तो समोरून वार करतो, पण घरातला शत्रू हा रक्ताच्या नात्याचा मुखवटा घालून वावरतो. तो तुमच्या प्रगतीवर जळतो, तुमच्या आत्मविश्वासाला तडे देतो आणि तुम्हाला अशा वळणावर आणून सोडतो जिथे तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाचीच भीती वाटू लागते. अनेकांना असं वाटतं की घरातल्याशी कसं लढायचं, ही तर आपलीच माणसं आहेत. पण लक्षात ठेवा, महाभारताचं युद्ध देखील घराच्या उंबरठ्या आता सुरू झालं होतं. जर अन्याय करणारा घरचा असेल तर तो सहन करणं हे पाप आहे. आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर तुम्हाला त्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे. आज आपण अशा काही प्रखर आणि प्रभावी मार्गावर चर्चा करणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही वादाशिवाय, कोणत्याही आरडाओरडाशिवाय तुमच्या घरातील त्या सुप्त शत्रूला धूळ चारू शकता. हा लढा तलवारीचा नाही, हा लढा बुद्धीचा आणि संयमाचा आहे. आपण पाहणार आहोत की कसं स्वतःच्या भावनावर नियंत्रण मिळवून समोरच्याचे डावपेच उलथवून लावायचे, कसं माहितीचा प्रवाह रोखून शत्रूला निशस्त्र करायचं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्यात स्वतःची मानसिक शांतता कशी जपायची. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुम्ही तुमच्याच घरात परके झाला आहात किंवा कोणीतरी तुमचं आयुष्य जाणीवपूर्वक कठीण करतंय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक नवीन पहाट ठरेल. चला तर मग या युद्धाची रणनीती समजून घेऊया. घरातील शत्रूशी लढणे हे जगातील सर्वात कठीण युद्ध आहे, कारण इथे समोरचा माणूस तुमच्या रक्ताचा असतो, तुमच्या सोबत एकाच छताखाली राहतो आणि तुमच्या सर्व कमकुवत नसा त्याला माहित असतात. बाहेरच्या शत्रूला आपण दरवाजा बंद करून रोखू शकतो, पण घराच्या आतल्या शत्रूपासून वाचवण्यासाठी दरवाजा कुठे लावायचा हा सर्वात मोठा प्रश्न असतो. जेव्हा आपल्याच माणसाकडून विश्वासघात होतो तेव्हा माणूस आतून तुटतो. पण लक्षात ठेवा, ही वेळ रडण्याची नाही, तर अत्यंत धोरणीपणे स्वतःचे अस्तित्व वाचवण्याची आहे. घरातल्या शत्रूला हरवण्यासाठी तलवार किंवा आरडाओरड करून चालत नाही, कारण तिथे तुम्ही शांतता गमावून बसता. सर्वात आधी एक गोष्ट घ्या की शत्रू तुमच्यावर तेव्हाच वार करू शकतो जेव्हा त्याला तुमच्या मनाची स्थिती माहीत असते. त्यामुळे पहिली पायरी म्हणजे माहितीचा उपवास. तुमच्या आयुष्यात काय चाललंय, तुम्ही उद्या काय करणार आहात, तुमचे आर्थिक व्यवहार काय आहेत आणि तुमचे स्वप्न काय आहेत, हे त्या व्यक्तीला सांगणे पूर्णपणे बंद करा. जेव्हा तुम्ही माहिती देणे बंद करता तेव्हा त्या शत्रूचे अर्धे बळ तिथेच संपते, कारण त्याला तुमच्यावर वार करण्यासाठी कच्चा माल मिळत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भावनिक तटस्थता. घरातील शत्रूचा सर्वात मोठा विजय तुमच्या डोळ्यातील अश्रूमध्ये असतो. ते तुम्हाला मुद्दाम असे काही बोलतील ज्यामुळे तुम्हाला राग येईल किंवा तुम्ही रडाल. जेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया रिॲक्ट देता तेव्हा ते जिंकतात, पण जेव्हा तुम्ही त्यांच्या टोमण्याकडे, त्याच्या अपमानाकडे एखाद्या त्रयस्थ व्यक्तीसारखे बघता आणि चेहऱ्यावर एक थंडावा ठेवता, तेव्हा त्याचा अहंकार चकनाचूर होतो. त्यांना वाटतं की आपण एवढं बोललो तरी याला फरक का पडत नाही. हे फरक न पडणं म्हणजेच तुमचा पहिला विजय आहे. तिसरा प्रभावी मार्ग म्हणजे स्वतःची शक्ती वाढवणे. घरातील वादात तोच माणूस दबला जातो जो आर्थिक किंवा मानसिक दुसऱ्यावर अवलंबून असतो. जर तुम्हाला त्या शत्रूला कायमचे हरवायचे असेल तर स्वतःला इतके यशस्वी करा की उद्या जर तुम्हाला त्या घराबाहेर पडावे लागेल किंवा स्वातंत्र्य राहावे लागले तर तुम्हाला कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. तुमचे यश हाच तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठा बदला असतो. तुम्ही जितके सुखात आणि आनंदात राहाल तितका त्या शत्रूचा जळफाट होईल. अनेकदा घरातले लोक नात्याचा आणि धर्माचा मुखवटा ओढून तुम्हाला छळतात.
अशा वेळी भावनेच्या आहारी जाऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. जर विषय जमिनीचा, पैशाचा किंवा मालमत्तेचा असेल तर तिथे नात्यापेक्षा कायद्याला महत्त्व द्या. सर्व महत्वाची कागदपत्रे, पुरावे स्वतःच्या ताब्यात सुरक्षित ठेवा. शत्रू घरचा आहे म्हणून तो कधीच सुधरेल या भ्रमात राहू नका, कारण घरचा शत्रू कधीच बाहेरच्या शत्रूपेक्षा कमी नसतो. तो तुमच्या प्रेमाचा फायदा घेऊन तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपलेला असतो. लक्षात ठेवा, कुणालाही हरवण्याचा अर्थ त्याला संपवणे असा होत नाही, तर स्वतःला अशा उंचीवर नेऊन ठेवणे जिथे त्या शत्रूचा हात पोहोचणार नाही. मौन हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. कमी बोला, जास्त ऐका आणि कृतीतून उत्तर द्या. घरातील वाद रस्त्यावर आणू नका, पण घराच्या आत स्वतःला अन्याय सहन करणारा बिचाराही बनवू नका. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता तेव्हा समोरच्या शत्रूची हिंमत आपोआप कमी होते. तुमची प्रगती, तुमचा संयम आणि तुमची शांतता हेच त्या घराच्या शत्रूचे सर्वात मोठे पराभव आहेत. शेवटी युद्ध रणांगणात जिंकण्याआधी मनात जिंकावे लागते. स्वतःला मानसिक दृष्ट्या इतके खंबीर बनवा की समोरचा कितीही विष ओकत असला तरी तुमचे मन शांत राहील. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की रक्ताच्या नात्यात जेव्हा शत्रू दडलेला असतो तेव्हा शस्त्र उचलून नाही तर बुद्धी आणि संयम वापरून कसं जिंकायचं असतं. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणत्याही घरातला कलह किंवा कोणताही शत्रू तुमच्या आत्मसन्मानापेक्षा मोठा नसतो. आपण अनेकदा नात्याच्या ओझ्याखाली दबून स्वतःचा छळ करून घेतो, पण जो माणूस स्वतःचा आदर करत नाही, जग त्याचा आदर कधीच करत नाही. जर तुम्ही शांत राहिलात, स्वतःला सिद्ध केलं आणि शत्रूच्या वार करण्याच्या संधीच संपून टाकल्या, तर तो शत्रू स्वतःच जाळ्यात अडकतो. घरातल्या शत्रूला हरवणं म्हणजे त्याला घराबाहेर काढणं किंवा त्याचा अपमान करणं नाही, तर स्वतःला अशा उंचीवर नेऊन ठेवणं आहे जिथे त्याचं राजकारण पोहोचूच शकणार नाही. तुमचं यश, तुमचं हास्य आणि तुमची मनशांती हाच तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठा पराभव असतो. जेव्हा तुम्ही समोरच्या कुचक्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाकडे चालायला लागता, तेव्हा तुम्ही अर्ध युद्ध तिथे जिंकलेलं असता. कोणालाही तुमचं मानसिक खच्चीकरण करण्याचा अधिकार देऊ नका, मग ती व्यक्ती बाहेरची असो वा घरची. मला माहित आहे हे सगळं करणं सोपं नाहीये. एकाच छताखाली राहून हे युद्ध लढणं मानसिक दृष्ट्या थकवणार असतं, पण तुम्ही एकटे नाही आहात. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची परिस्थिती हाताबाहेर जाते, तर वेळीच योग्य लोकांची, समुपदेशकांची किंवा कायदेशीर मदत घ्यायला लाजू नका. स्वतःला वाचवणं ही तुमची पहिली जबाबदारी आहे. जर आजच्या या व्हिडिओने तुम्हाला थोडं जरी बळ दिलं असेल तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीला पाठवा जिला याची खरंच गरज आहे. तुमच्या आयुष्यातही असा एखादा अनुभव आला असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा. आपण तिथे सविस्तर चर्चा करूया, कारण जेव्हा आपण विचार तेव्हाच मनाचं ओझं हलकं होतं. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच जीवनावश्यक विषयावर आपण पुन्हा भेटणार आहोत. लक्षात ठेवा, वेळ बदलते आणि ही वेळ सुद्धा निघून जाईल. स्वतःवर विश्वास ठेवा, खंबीर राहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.